नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. 5 सप्टेंबर भारत, रशिया आणि चीन एका मंचावर आणि दुसऱ्या टोकाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. याच दिवशी त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. आपण भारताला गमावलंय, वी लॉस्ट इंडिया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक मोठं विधान केलंय. ट्रम्प म्हणाले आहेत की त्यांना वाटतं की आपण भारताला गमावलंय. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा शेअर केलेला फोटो पोस्ट करताना ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रूथ सोशलवर लिहिलंय की आपण भारत आणि रशियाला सर्वात खोल अंधकारातील चीन समोर गमावलाय. आशा आहे की त्यांचे संबंध दीर्घ आणि समृद्ध असतील. ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत पंतप्रधान मोदींचा एक फोटो देखील शेअर केला. ट्रम्प यांच्या विधानापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA जॉन बोल्टन यांनी सुद्धा एक मोठी गोष्ट सांगितली होती. बोल्टन म्हणाले होते की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खूप चांगले वैयक्तिक संबंध होते, परंतु आता ते संपलेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या SCO शिखर परिषदेत मोदीजी, पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र व्यासपीठावर दिसले होते. ट्रम्प यांचं विधान आशियातील बदलत्या भूराजकीय समीकरणांबद्दल अमेरिकेची चिंता प्रतिबिंबित करत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. तथापि काही विश्लेषक हे ट्रम्प यांचा खुला संदेश आहे असं मानतात की ट्रम्प भारतासमोर आणखी भागीदारी करणार नाही आणि येणाऱ्या काळात हे संबंध आणखी बिघडतील. तथापि भारताकडून अद्याप असा कोणताही संदेश किंवा विधान देण्यात आलेलं नाहीये, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की पुतीन आणि शी जिनपिंग यांची इच्छा होती की बीजिंगमधील संयुक्त लष्करी परेड बघावी आणि ती मी बघितली. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात प्रगत शस्त्रांचं प्रदर्शन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को देखील उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला ते खूप प्रभावी वाटलं, परंतु ते असे का करत आहेत हे मला समजलं आणि ते मी पाहत राहावं अशी अपेक्षा करत होतो आणि पाहत होतो. आता मोठा प्रश्न मंडळी असा आहे की भारतानं आपली भूमिका कुठे ठरवावी. अमेरिकेसोबतची भागीदारी की रशिया सोबतची किंवा रशिया चीन सोबतची जवळीक. तुमच्या मते भारतानं कोणता मार्ग निवडावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे ओपिनियन व्ह्यूज सांगू शकता आणि माझं एम न्यूज चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.